नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. काव्या तिच्या बोक्यासोबत खूपच खुश असते. खरं तर तिला पार्थ सोबत बोलायचं असतं, पण मात्र ती बोक्याशी सगळं काही बोलत असते. तर इकडे रम्या आणि वसुंधरा तिची चांगलीच मस्करी करत असतात. काव्या त्यांना सडेतोड उत्तर देते. त्याचमुळे ते रागातच आता काव्याचा बोक्या फाडून टाकण्याचा प्लॅन बनवतात. काव्याचं लक्ष नसताना रम्या आता कात्रीने जे आहे तिचा बोका फाडून फेकून देते. तर काव्या सगळीकडे तिच्या बोक्या शोधत असते आणि अचानक वरतून कापूस खाली पडू लागतो. तर बोक्या नसल्यामुळे काव्या खूपच नाराज झालेली असते. आता ती कोणाशी बोलतही नाही आणि तिने काही खाल्लेलंही नसतं. तर मालिनी हे सगळं काही पार्थला सांगते. तेव्हा पार्थ म्हणतो की काव्याने काही खाल्लं नाहीये तर ते आजारी पडतील. पार्थ आता स्वतः ताट बनवून काव्याच्या रूममध्ये घेऊन जातो, पण मात्र ती काहीच खात नसते. तेव्हा आता पार्थ तिला तिचा बोक्या परत करतो. काव्या रडतच म्हणते की मला माझा बोक्या हवा आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की हा तुमचा बोक्या आहे, मी माझ्या हाताने शिवलाय. कोणीतरी त्याला फाडून टाकलं होतं डस्टबिन मध्ये. आता मी त्याला नवीन बनवण्याचा प्रयत्न केलाय. इकडे काव्याला खूप आनंद होतो, कारण तो बोक्या तिचाच असतो आणि मित्रांनो पार्थने स्वतःच्या हाताने तिच्यासाठी बनवलेला असतो. त्याचमुळे म्हणजे काव्य जी आहे ती पुन्हा एकदा पार्थच्या प्रेमात पडलेली आहे. कारण की मित्रांनो पार्थने पुन्हा एकदा काव्याची बाजू घेतलेली आहे. काव्याचा बोक्या तिला बनवून दिलेला आहे.